उठला आणि तोंड घेऊन चालला. मंत्र्याला टाइम नाही भेटला इकडे यायला. मंत्री कुठं खापला चल बाय आता यांना आहे ना हा पाईप नेऊन देते म्हणजे इकडं गावाला वावरवा लावता येईल. काय काम काय चुकायचंय किती दुखानी तोंड भरेल असलं तरी कोणाला काही गरज आहे. कोणी दखल घेत नाही काहीच नाही. जरा आणून दिला पाईप. काय ओले गप बसले. हा मनच लागत नाही मावाला काम करायचं. कोणाचं लागू राहिलं मन. पण मग आता ही जमीन पडून ठेवता येईन का. खायला लागलच ना. ते जाऊ काय असो हम्म पण माझी इच्छा नाही काम करायचे. हम्म आणि कोणा करता करायचे ते तर हायचे बाई. हा? कोणा करता करायचं आता. पण मग आपल्या जीवाला खायला लागलच ना. कितीक लागणार आहे हम्म? मरू जाऊ आता खायला काय करणार? लागलच. तुला तर कोणाच्या- असं तुला तर इतकी हवा आली पोर गेल्यापासून. कोणला मला ना. हा बस. हा मग मी ते काय त्याला 9 महिने 9 दिवस थोडी मी त्याला पोटात वाढवेल होत. हम्म, ते काय मी मेशो वरूनच डाउनलोड करेल होत. हम्म. अहो काय बोला त्या काय काय वागा त्या पाय तुम्ही. पाय पाय वाहते कायन रात्रीचे पाणी भरायला जाते कायन. मग काय करू आता. जमीन पडीत ठेवू का भाऊबंदाचा हसू करू का. हा कोणाचा फोन वाजवते काय माहिती. हसू करू कोणाचं. हाय, हाय. हसू करून चालेल का. हॅलो हॅलो सरपंच बोलतो. हा काय ते मंत्रालयातून साहेब आले तुम्हाला भेटायला. कोणला भेटायला आले. ते असं झाल्यामुळं ते काहीतरी तुम्हाला हे निधी मंजूर केला त्यांनी. ते बा दारापत आण नको त्याचा जाळ तिकडेच कर परत इकडे पाठवू नको. हा नाही 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 अहो त्यांना आदेश आहे ए घरी काय मंत्रालयाचा. त्या सरपंच फोन बोल तिकडे मला नको बोलायला लावू. हॅलो हॅलो हा बोला. ते ना मंत्र्याचे पीए त्यांना आहे ना मंत्र्यांनी पाठवलं इथं. का आला मंत्री कुठं गेलाय. अहो त्यांना अनेक कामं राहत्या. त्यांनी निधी पाठवला तुम्हाला हा 10 लाख रुपये. निधी पाठवला 10 लाख रुपये. हा येऊ राहिले ते 5 मिनिटात त्यांच्याशी चर्चा करा तुम्ही. हा असं येऊ राहिला का. हा त्याचा तिकडे जाळ करा ना. तुमच्या घरी घेऊन जाणार सरपंच. आमच्या घरी अहो, काला तसं पाठवी नाही, त्या. मंत्र्याचा आदेश आहे 5 मिनिटं भेटायला येणार तुम्हाला फक्त 5 मिनिटं. हा का हा बरं बरं द्या या घेऊन या. तुम्ही या पण संघ. हा मी येतो. हा मग संग. या मग तुम्हाला चांगलं बसायला टाकी ते. हा हा येतो येतो. आता सांगा मंत्र्याचा पिया आलाय आणि काय म्हणतो काय पाच झालं म्हणला. निधी निधी पाठवला. निधी पाठवला. आता मागचं पहिलं पोर गेलं तेव्हा 10 लाख रुपये दिले. हा आणि आता हे पोर गेलं तर आता अजून निधी पाठवलाय. मग असं कुठे म्हणत्या का आमचंच एखादं पोरग तुम्हाला घ्या म्हणून. त्यांचं काला किती हा त्यांचं किती काला त्यांचं राहत मस्त एसी मध्ये बंगल्यामध्ये. का आपल्यात ताकद नव्हती राहिली. हम्म? त्याला आले का फक्त म्हणायचं तुला पाठवलं ना तुला पोर आहे की विचार फक्त. हा हा मग तुला कळेल म्हणा काय. आणि असं रानात बसव 8-4 दिवस हा मग तो खाल्यावर तुला कळेल. नाही नाही तो आला ना तर त्याला बांधूनच ठेवायचं इकडं झाडाला. हा हा जिडं आपल्या पप्प्याचं झालं ना असं त्या झाडाला याला रातभर बांधून ठेवायचं. आणि अंड्याचं तिकडे झालं हा नदीच्या कडाला हा आणि इकडे या पावड्या खाली हा काम करू त्याचं. काला आपण करायचं. चट वागाला चट लागली तोंडी रक्त लागलं तो चट येईन पण बांधून ठेवायचा. गोट्याचं एव्हा इडच झालं ग इडच हा सारखं ध्यान येतं गोट्याचं. काय करते तुला म्हणलं जोडी चाल ग त्याला पण तू ऐका ना. हा एक तर आपल्या दोघातून खाला असतं आपल्या दोघातून एखाद्याला चाललं असतं. हा आता का काय त्या वाघा पुढे बळत जाऊन झोपा त्या. हा हा आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचा काहीच आला ना अगं. बळजबरी त्याच्या पुढे जाऊन झोपा त्या. पण पोरं आपली सोनबाई रानकी झाली. हा काय करते त्या निधीला चाटी ती. काय करायचं सांगा. हम्म आजबाईला जे लागत ते लागतच आहे. वरून सरकारनं हम दो हमारे दो हा आज याच्या पुढे नका म्हणा. तुमचंच हा? लय चाललं होतं मला इलेक्शन खेळायचंय. हा 2 पोरांच्या वर काढायचे नाही. हा काढले 2च पोरं. तुमचं इलेक्शन तुमचं राजकारण काय भावात पडलं. मग काय? तिसरं पोर असलं तर फार्म भरता येणार नाही. तिसऱ्या आपत्ती पण- आपत्ती नकोय म्हणा. हा मग आता हे दोन्ही हा. तर दोन्ही नेले. आता खेळा राजकारण. मग काय हा आता वरून मग ते आता तरी उभं राहता येणार नाही हम्म असं. खेळा आता राजकारण. तुम्ही मोकळे झाले आता.
किती लांब आहे सरपंच, किती थकून गेलोय मी पार. हा बरोबर आहे तुमचं म्हणणं, मी मान्य करतो. आता एक 5च मिनिटात जाऊ आपण तिथं. ऊन बी किती झालंय. आता उन्हाळा ते गाडी घेऊन आलो असतो, काम झालं असतं ना राव. काय पण तुम्ही पण करतो सरपंच. रस्ता नाही इकडे, तुम्ही चला. काय गोट्या ते झालं. आता त्या जाग्यांवर जाऊन बसून का ते परत येणार आहे का दोन्ही पोरं? काय येड्यापाना करू राहिले तुम्ही बी. ते गेले एक वाटाने, मग का आपण जायचं का? त्यांच्या आठवणी जवळ ठेवून आपल्याला जागणं गरजेचं आहे. ती काही चिडी मुंगी आहे का एकमेकांना आपण घसरून टाकू? का बा पोरं काही ना आलायक वागत होते का आंबल पाणी करीत होते? असं तर काही नाही ना. हाताच्या फोडावाने या बाई. हे का? हा ये बा. अच्छा अच्छा. या बाई, या मुलाचे वडील, नमस्कार. नमस्कार. मुलाची आई आहे. हे बा, हे साहेब आले, हे मंत्रालयातून आले आणि ते म्हणे त्यांची भेट घ्यायची म्हणे. पहा ते काय म्हणतात ते पहा. मंत्रींनी पाठवलं त्यांना अर्जंट. अहो नका रडू, लय टेन्शन जाऊ घेत्या द्या, बाई हो, तुम्ही. जाऊ द्या. आता आता काय काय? करत्या? झाली गोष्ट, काय करणार त्याला? झालेल्या गोष्टी तर ते एवढं थोडस विसरून तो जायचं राहतं. नियतीचा गाला होता का काय? आपलं थोडी काय हा. ऍक्सिडेंट मध्ये गेलं का काय पाण्यात पडून गेलं? तेव्हा त्याचं आयुष्य तेवढं आहे. असं कसं आयुष्य तेवढं म्हणता येईल? असं कसं म्हणता येईल? इथंच का? याच वावरात पाणी बरीच वाजता. कधी रात्रीचं पाठवलं असं होतं कसं का? म्हणता येईल? अरे वाईटच झालं तसं. आम्हाला वाईटच वाटत, पण आता काही गोष्टी झाल्यावर काय करता येत नाही ना. हा, मला हे सांगा सरपंच, आतापर्यंत आपल्या गावामध्ये 4 केस झाल्या अशा. तुम्ही त्याची दखल काय घेतली? अहो फारिस्ट तुम्ही फक्त हे मंत्र्यांचे लोक बोलून पैसे वाटप करायला आहे का? नाही फारिस्ट खात्याला नाही लय तुम्ही पत्र पैसे दिले मी. वाटप करीत्या का निसते? मग लय- आम्ही पोरं काय वाघाने खासाठी काढेल होते का? अहो त्यानं काय केलं, रिकामी पिंजरे आणून लावले, त्याच्यात शेळी बिळी ठेवा म्हणलं. ते वाघ इकडून जातील, मग तुम्ही पकडून दुसरीकडे नेऊन सोडा. एखादं पोर ठेवायचं त्या पिंजऱ्यात. हं? म्हणजे टपके खाला असतं ना वाघ. त्यांच्या तोंडी रक्त लागलं माणसाचं काय? हे बा, त्याने चेक आणले तेवढा घ्या तुम्ही. हे बा, एकाला काय करत्या त्याला का पोर येईल का आमचं? घ्या. नाही नक्की. कितीचा चेक आहे? 10 लाखाचा आहे. खाली बसा. खाली बसून सरपंच काय करते ते? का हो? पहिलं पोर वाघाने खालं, त्याला 10 लाखाचा चेक आला. दुसरं खालं, 10 लाखाचा चेक केला. म्हणजे वाघ तुम्ही मोकळे सोडले का? पोरं खायला. पोरं खायला. आम्ही पोरं उपसायचे, वाघांनी खायचे, आणि तुम्ही एका पोराचे 10 लाख रुपये देते. म्हणजे हा. पोराची किंमत 10 लाख लावली बस. तुम्ही. बस खाली. नाही शासनानं म्हणजे पाठवले. 10 लाखाची किंमत होईल का हे बा. पोराची? शासनानं या बाई बस. पाठवले माणसं. मग आता मी फक्त आता ह्या मध्ये- ह्या पोरीची जवानी परत येईन का? येईल 10 का? लाखात बा, त्याची बायको पाकच झाली. हो, ते हा. 10 लाखात जवानी परत येईन का? जाम झाली. सुनाची निम शरीर नाही राहिले येईन तिचं. का सांगा? हा. जाऊ द्या, लई ये नका करू. हे काय लागलं इथं? ते पहिल्या पोराचे 10 लाख मिळाले, आता परत तो नवऱ्याचे 10 लाख द्यायला आले. ह्या बा मी तुम्हाला एक सांगते, आम्हाला काय ते 10 लाखाला काय काडी नाही लावायची का? आम्हाला त्याच्यावर जळत नाही बसायचं ते 10 लाखावर. हा, एवढं सोन्यासारखा बा नवरा गेला, तुम्ही खुशाल पैसे देऊन समजत काढी द्या. अहो शासनाचा नियम येतो देण्याचा. आवड दे बैडा सरपंच. हा. एवढं कळतंय का? त्याचा बंदोबस्त करा ना अगोदर. तुम्ही काला लोकायला चेक द्या 10 लाख द्या त्या. अहो हा? त्या फॉरेस्ट खात्याला मी जवळजवळ 5-6 पत्र लिहिले, स्वतः भेटलो साहेबाला 2-4 वेळेस. अरे तुम्ही या जंगलात ते ना, ते तुमच्यावाल्या निवेदनाची दखल कवा घेणार आहे माहिती का? त्यांचं एखाद्याचं पोर झडपील ना वागतावा. तुम्हाला त्याला काही जाळे टाकून काय तिकडे कुठं आणि का रे भाऊ? कार्य म्हणून द्या त्या. आम्ही का तुमच्या कमी मागायला आलतो? म्हणजे तुम्ही आम्ही पोरं काढेल वाघांना खायला मदत करते आणि तुम्ही 10 लाख रुपये द्या त्या काय? आम्ही काय पैशासाठी आमच्या माणसं हे करीतो का रे भाऊ? हा? ते कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमाला गेले? इलेक्शन आलंय ना, सभा चालू आहे. हा का? इलेक्शनामध्ये लोकांचे पैसे खात्या. हा,
तुला आणि किती इड- पोरं आहे त्याला विचार बरं. तुला किती पोर आहे? मला एकच मुलगा आहे. एकच मुलगा आहे का? तो 10 लाखाचा चेक इकडे द्याव. याच्यावर आपली 5 लाख टाक मावाली. याच्यात मी मायवाल्या पहिल्या पोराचे 10 लाख मिळेले ना, त्याच्यात 5 लाख रुपये टाकून तुला 15 लाखाचा हा चेक तोच नाव वटव आणि तो पोर मला दे. असं कसं होऊ शकते? हं? निसर्गाचं मला पैसे नको, मला माझा नवरा पाहिजे. अच्छा, मेलेले माणसं कुठे जिवंत होत असता का? मग मेलेले माणसं जिवंत होत नसतात तर मेलेल्या माणसांची तुम्ही 10 लाख रुपये किंमत कशी लावू शकता? कशी लावता सांगा बरं? आम्ही तुम्हाला मदत कार्य म्हणून देत असतो. मग तो एकुलत एक पोरगा आणवर इड मेला रात्रीच्या लिंबाला बांधून ठुती. खाऊ दे बरं त्याला वागा ना. हे बघा मावशी, तुम्ही समजून घेत नाही काही. असं कसं समजून घ्यायचं? हे बघा, हं? मी शासनाचा नोकर आहे. असं कसं? तू शासनाचा नाही नोकर, तू कोणत्या त्या मंत्र्याचा का संत्र्याचा नोकर आहे? हो, पण शासकीय कामच तू करत त्याच्या असतो. चोळीत बस, आम्हाला नको सांगू. आम्हाला ते 10 लाख नाही लागती. तुम्ही ये बाया. तुम्ही असं करू नका. तुम्ही काही गोष्टी समजून घेत चला. हम्म. हे बघा, आम्ही तुमच्या वेदना समजू शकतो, तुमच्या तुमच्या भावना आम्ही समजू सरपंच. शकतो. सरपंच शास्त्राने नियम काय काढला? हम दो हमारे दो. अहो 2च पोरं काढले हो बे. तुलाच राजकारण मग आता खेळायचं होतं म्हणून का सगळ्यांना 2 नेहमी काढले. येतो. कुठा उपटला आमचा कुठा. सगळ्याची 2-2च आहे ना. कुठा उपटला आमचा डायरेक्ट. आता मी एकटीनं कसं राहायचं? काय करायचं? हा? 10 लाख माझ्या मध्ये आयुष्याची नुकसान झाली. 10 लाखामध्ये या पोरीचं म्हातारपण जाईल का? हिच्या नवऱ्याची हिला 10 लाख रुपये मिळू राहिले, हिचं म्हातारपण जाईल का? हिला किती जवानी जाळायची उदबत्ती सारखी, बरोबर आहे ते. त्याचा काही तपास आहे का नाही? तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्या सुनावा असा टाइम पडला असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं सर? नाही 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 नाही, वाईटच आहे. सगळ्या गोष्टी हे वाईट बघा, झाल्या मी या. काय म्हणतो, मंत्री महोदया बरोबर तुमचं बोलणं करून देऊ का? हा, करा. एक मिनिट. हॅलो. हा सर, मी पोचलोय त्यांच्याकडे. बोला त्यांच्यासोबत. व्हिडिओ कॉल करू. ओके, चालेल चालेल, ठीक. बोला व्हिडिओ कॉलवर. हॅलो. हा नमस्कार. काय? तर तुम्ही कुठे? तुम्ही का घरापर्यंत आले नाही? काय म्हणते, इलेक्शनची सभा आहे? या असे लोकांचे पोरं टिळा देऊन इलेक्शनच्या सभा करत्या काय तुम्ही? पहिलं पोरग माझ्यावालं गेलंय वाघानात खालं, दुसरं पोरग गेलं वाघानात खालं, पार खुटा उपाटलाय आणि तुम्हाला सभा महत्वाची आहे आणि तुम्ही पीए पाठवला. पीएला एक पोरग आहे, ते पोरग इडं बांधू का? लिंबाच्या झाडाला बांधू? तुमचे 10 लाख घेऊन काय करू या बा माहिसून? आता हिची जवानी 10 लाखात जाणार आहे का? जाईन का 10 लाखात हिची जवानी? तुमचे पोरग मस्त एसीच्या रूम मध्ये राहत्या आणि आम्ही शेतकऱ्यांना, आमच्या शेतकऱ्यांनी काढील पोरग काय वाघाला दिले का काय? चालणार नाही. 10 लाख मी घेणार बी नाही. याचा काहीतरी बंदोबस्त करा. धडाधड जंगल कापायला सांगू राहिले. धडाधड बिबटे इकडून उचली त्यान तिकडे सोडी त्या, तिकडून उचली त्याने इकडे सोडी त्यान. वरून सांगा त्या का वाघ मारला का तुम्हाला जेल होईन? मग बिलकुल चालणार नाही. आम्ही याला 10 लाख नको, काहीच नको. तुमचं एक पोरग आमच्या इकडे पाठवून द्या. मी बांधी ते इकडे लिंबाला रातभर. जगलं तर तुम्ही घरी घेऊन जा. त्याच्या तोंडी रक्त लागले तो चक्करला येतोच इड. हा इड बांधिते ना मी, लिंबाला बांधिते. आणि मी तुम्हाला या 10 लाखामध्ये अजून 5 लाख रुपये देते. पहिल्या पोराचे 10 मिळेल, त्याच्यातले 5 गाडी ते तुम्हाला देते. 15 लाख तुम्हाला देते. तुमचं पोरग इड आणून बांधाचं. तेव्हाच तुम्ही म्हणावा, सांग ना त्याला. कशी जिंदगी काढायची जरा माझ्या नवऱ्याची दो- बोला. दोन तुम्हीच बरं ना आम्हाला. शासनाने नियम काढला, हम दो हमारे दो. अहो 2च्या वर आम्ही प्रतिसाद काढलं नाही हो. आमचा कोटा पटला, दोन्ही पोरं वाघारच खाले. आता कोणाच्या तोंडा का पावा आम्ही कोणाच्या? हा, तुम्ही अशा हाटी लावत्या, असं करत्या तसं करत्या. काय करायचं? रात्र दिवसाचं शेतीची कामं करावं लागत. आणि आता ऑपरेशन करेल सांगा. आता एकदा बायकोचं ऑपरेशन करेल. बरं आता ते उलटून जर नाही झालं तर सून बाई घरात असताना आता ऑपरेशन उलटू का? ते आठवड्यात बाई बघील आता हे पटलं का? कवा तो नवरा व्हायचा, कवा लग्न करायचं त्याचं. धडाधड जंगल कापू राहिले, धडाधड रात्रीच्या लाईटी देऊ राहिले, पोरीड पाणी भरायले. देऊन टाके पे मरून. हा मंत्री महोदय, 25 लाखाचं चेक देऊ का? ओके, चालेल. मंत्री महोदयाने 25 लाखाचा चेक द्यायला लावला.
मी हा चेक कॅन्सल करतो. मग पहिल्याचेच का म्हणून 10 दिले. आता 2 गेले ना का घरातून म्हणून वाढवले याच्यात. पप्या पप्या अरे तर 25 पेक्षा जास्त कमावले असते ना भाऊ. आड्यो. एवढी शेवान बायको तुझी वाली. आता पहिल्या पोराच्या 10 मध्ये समाधान करावा लागेल ग बाई. बरं चेक घ्या, एक फोटो द्या. सरपंच चेक घ्यायचं वरून यायला फोटो बी द्यायचा का? तो आता आपला खुटा उपाटला म्हणून त्यांना फोटो द्यायचा आहे. म्हणजे मतदान टाळ म्हणजे 2च मतदान केलं असं. खुटा उपाटला बाई. काही डॉक्युमेंटची पूर्तता करायची तुम्हाला. आता तुम्हाला चेक हो. भेटून जाणार आहे, पण काही डॉक्युमेंटची पूर्तता करायची, साईन करा. त्या डॉक्युमेंटची मी करून देईल तुम्हाला पुरता साईन सगळी. पाहिजे ना. हा सही घ्या त्यांची. काय कर गे गजरे. जे आता मग आता काय करते परत पाठवते का त्याला. कर बाई काजल तनावर गेल्याची सही कर ग बाई. लय अवघड झालं. मायक नको आणू बाई काय. मी का 2 पोरं फक्त वागणला खायलाच काढेल होते का बाई. आता माझा पप्या हा. कुठं पाहू बोला. ग बाई. ए अंड्या. मी येतो. जाऊ द्या आता बाबूराव, रडू नका आता तुम्ही. शांत राहा, जाऊ दे. धीर द्या राहा आता. सरपंच लय वाईट झालं. बरं बरं चालेल चालेल. वाघ बिबटे खूप आहे हा. बोलतात तिकडे, तर जरा मला भीती वाटते. तुम्ही हॅलो. इकडे गाडी फिरून आता द्या. कशी भीती वाटू राहिली. अरे, इकडे तुला गाडी आण मागून बाबा. जाऊन का? हा हा यावरला बांधणा नवरा आणायची. गेला तसं. या खाल्ल्या वावरात आहे पाय. हा 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 ये लवकर ये. चला सरपंच, मला चला. रात्रीची लोड शेडिंग चला, चला, त्या चला. वाघांना लोकांना घरी गाय गरिबांना खाला. दिवसा लाईट द्यायला काय यांच्यावर वाय गोळा बसला का. 2 पोरं एवढले मोठले तोंडात मारून गेले. नातू खेळायच्या मध्ये ऑपरेशन उलटायला लाविते मला मंत्री. या वयात आता म्हाताऱ्याला काही मी काय मत जवानी आणू का. नातू खेळायच्या वयामध्ये पोरांनी पोरं काढायचे तर आम्हाला काढायची पाळी आली ग बाई. ए पप्या आत्या. पप्या तू का जाता जाता मला शेवटची शिदोरी 25 लाखाची बांधून गेला का पप्या. बोनस दिला बोनस. बोनस देऊन गेला शेवटचा. बरं मी काय आता सुन बाय का पाय आता. जाऊ दे आता काय घडून नाही चल गाड्या बाई, घरी गोष्टी. चाललंय ऊन लाग सुटलं. जा घरी चला. कवर आहे बसलं तर आता येणार आहे का इकडं. ए बाई ग त्याच जागेवर गेला ना मा नवरा. चाल बाई मग आता काय चल कर. आता. बाय महिना 2 महिने इकडं राय, महिना 2 महिने आई बापाय कराय बाई. मग आता काय करते. घेऊ काहीतरी निर्णय त्याच्यावर कर बा. चल. तो आत्मा काल आम्ही जाळू. आहे ते पैसे तुलाच ने.